कीर्तनाची परंपरा खरं तर श्लोक, नमन, मग अभंग, मग भजन, एवढा सगळा उपद्व्याप खरा असतो त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टींना थोडासा फाटा देऊन फक्त श्लोक म्हणायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी देवतेचं स्तवन म्हणण्यापेक्षा सावरकरांनीच स्वतंत्रतेचं स्तोत्र दिलंय, त्या स्तोत्राचं गायन करूनच कथेला प्रारंभ करायचा, म्हणजे सोपं काम होऊन जाईल. मात्र मौज अशी आहे, आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीवर कितीही विजयी झालो तरी आपली संस्कृती धर्म सोडणं हे योग्य होत नाही. एवढ्यासाठी कितीही महाविद्यालयामध्ये किंवा परदेशात जाऊन शिकलं तरी मुसलमान विद्यार्थ्याला कधीही नमाज पडताना लाज वाटत नाही. मी मशिदीत जातो याचं त्याला वाईट वाटत नाही. आता काय तिथं काय जायचं, आता शिकलो की आपण, हा प्रश्न मुसलमानाला येत नाही. ख्रिश्चन माणूस अगदी न्यूटन शास्त्रज्ञ झाला, आईन्स्टाईनला शास्त्रज्ञ म्हणून इंग्लंडी मान्यता दिली, तरी सुद्धा रविवारी चर्चमध्ये जाऊन येशूच्या मूर्तीसमोर गुडघे टेकून बसायला त्याला कधी लाज नाही वाटली. वाईट आपलंच असं होतं की साधारणतः 10वी-12वीचं शिक्षण झालं की का कोणास ठाऊक देवळात जायला, देवासमोर बसायला, देवाची एखादी गोष्ट ऐकायला आवडते का आवडत नाही हा मुद्दा नाही, लाज वाटते. आणि मग कित्येक वेळेला देवाला नमस्कार सुद्धा असा करतात की तो केलाय का नाही हे देवालाच कळत नाही. आपलं सहज जाता 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 रस्त्यात दिसलाच आहे, इकडं तिकडं आधी बघायचं, कोणी आपल्याकडे बघत नाही ना नमस्कार करताना, आणि मग हळूच देवाकडे बघून ह्याच्यात त्याला नमस्कार मान्य करायचा आहे की नाही हेही कळत नाही. तर असं होऊ नये. शुक्रवारचा नमाज पडायला मुसलमानाला जर शरम नसेल, रविवारची प्रार्थना करायला ख्रिश्चन माणसाला जर शरम वाटत नसेल, तर मी गणपतीच्या उत्सवामध्ये त्याच्यासमोर मांडी घालून बसलो, 2 मिनिटं हात जोडली, एखादा श्लोक म्हटला, मला कशाला लाज वाटायला हवी. बरं, ते ख्रिश्चन लोक बायबल मधली प्रार्थना करतात म्हणून नाताळच्या दिवशी सजावट करत नाहीत असं थोडंच आहे. नाताळच्या सणाच्या दृष्टीने त्यांना जे काही मेहरब करायची, देखावा करायचा, सजावट करायची, लाइटिंग करायचं, ते सगळं करून सुद्धा प्रार्थना चुकत नाही. होतं काय, आपल्याकडे बाकी सगळं होतं, पण सगळ्यांना आरती सुद्धा पाठ असतेच असं नाही. सगळे म्हणतात त्याच्या मागे सगळेच म्हणतात, पण नक्की आपण जी काही आरती म्हणतोय ती बरोबर म्हणतोय का चुकीची म्हणतोय का, काय म्हणतोय नक्की. आरती श्लोक हे तरी किमान आपण ज्या देवतेचे म्हणतो ते उच्चार म्हणणं नीट असावं, प्रेमाने असावं, श्रद्धेनं असावं, खात्रीपूर्वक असावं. मला म्हणायला संकोच वाटतो का काय अशा तऱ्हेचा उच्चार नसावा. सर्वांनी छान मांडी घाला, हात छातीशी जोडून घ्या. फक्त गणपतीचा एक श्लोक म्हणायचा आपल्याला, बाकी काही नाही. आणि तेवढा श्लोक म्हणून झाला की स्वतंत्रतेचं स्तोत्र सुरू करणार आणि सावरकरांचं चरित्र आपल्या समोर. माझ्या नंतर आपण म्हणाल, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोरया मोरया मी बाळतान्हे तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया. आता हात जोडले ते मांडीवर ठेवले तरी चालतील. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतीच्या तमात तुझी आकाशी होसी कानाला खटकलं कारण ते मुद्दाम केलं होतं. परवशतेच्या नभात हा प्रिंटिंग मिस्टेक आहे, पाठभेद आहे. परवशतेच्या तमात, तम म्हणजे अंधार. पारतंत्र्याचं आकाश नाहीये, पारतंत्र्याचा अंधार आहे. आणि अशा वेळेला स्वतंत्रता ही चांदणी आहे त्यातली. परवशतेच्या तमात तुझी आकाशी होसी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लख लखशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे यशोयुतां. सावरकरांनी ही कविता वयाच्या 16व्या वर्षी लिहिली आहे. आपण कल्पना करू शकाल आपण त्या वयाचे आहात. या वयामध्ये काय काव्य असतं. राष्ट्राचे चैतन्य मूर्त इथपर्यंत ठीक आहे, पण तुमच्या आमच्या जवळच्या आणि आवडीचे विषय सुद्धा सावरकर स्वातंत्र्याच्या स्तोत्रात आणतात. बघण्यासारखे विषय आहेत. शब्दाकडे लक्ष दिलं म्हणजे कळेल ते काय पाहतात. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या खाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जीविलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी. सूर्याचं तेज म्हणजे कळेल, पण उदधी म्हणजे समुद्र. हे स्वतंत्रते सूर्याचं तेज तुझ्यात आहे, समुद्राचं गांभीर्य तुझ्यात आहे. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य ही तुझी. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. शब्द पहा. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति. जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर भेदे. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वतव सहचारी बोधे. वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. सावरकरांचा विचार. लोक म्हणतात आम्ही आईसाठी रक्त सांडू. सावरकर म्हणायचे
माझ्याच रक्ताने प्रसन्न व्हायला आई काय कसाई आहे? माझं कशाला? आम्ही शत्रूचं रक्त सांडू. ते रक्त सांडत असताना म्हणून पडलं तर आमचं रक्त सांडू. नुसतं आमचंच रक्त सांडणं म्हणजे काय आत्महत्येचं पथक का काढायचंय मला? फुकटचं मरायला आपल्याला वेळ नाही. मी जास्तीत जास्त शत्रूला मानणार. आईच्या अंगावर जर प्रचंड रक्त दिसेल तर ते आमचं नाही, ते आम्ही शत्रूचं उडवलेलं रक्त आईच्या अंगावर दिसायला हवं. त्याने तिला आनंद वाटायला हवा. आणि त्यामुळं त्यांची आई हे अधम रक्त रंजिते, हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते, हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. तुझसाठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण. तुझ सकल चराचर शरण, चराचर शरण. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. जयोस्तुते, जयोस्तुते. श्री महन्मंगले शिवास्पदे शुभवे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुता वन्दे, यशोयुता वन्दे, वन्दे, वन्दे. भारत माता की